मित्रांनो नमस्कार. शेतकरी बांधवासाठी महत्त्वाची अशी अपडेट. मित्रांनो, प्रधानमंत्री खरीप हंगाम 2021चे जे पीक विमा अर्ज आहे ते सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, यासाठी प्रत्येक शेतकरी बांधव तसेच CSC चालकांना जो पीक विमा रक्कम तक्ता आहे तसेच पीक पेरा आहे, सुघोषणापत्र असं पण त्याला म्हणतो, ते देखील डाउनलोड, त्याचबरोबर पीक विमा रक्कम तक्ता हा देखील आपल्याला डाउनलोड करायचा असेल किंवा पीक पेरा डाउनलोड करायचा असेल, तसंच पीक विमा अर्ज भरायचा असेल तर हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ही जाणून घेणार आहोत. तर सुरू करूया मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर पहा मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2021-22 करिता पीक विमा भरण्याची शेवटची तारीख जी आहे ही 15/7/2021 आहे. म्हणजे 15 जुलै 2021 ही खरीप पीक विमा 2021-22 भरण्याची शेवट मुदत आहे. तर यामध्ये मित्रांनो, कोणकोणत्या पिकासाठी हेक्टरी काय पीक विमा आहे, म्हणजे या ठिकाणी रक्कम आहे हेक्टरी ते 10 गुंठ्यापर्यंत काय या ठिकाणी आपल्याला रक्कम भरायची आहे, कोणत्या पिकासाठी किती आहे, संपूर्ण माहिती पाहूया. तर या ठिकाणी मित्रांनो, उडीद पिकासाठी जर पाहिले तर हेक्टरी 400 रुपये आहे. तसेच 90 360, 80, 320, 70, 280 अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे आहे संपूर्ण पिकाचे या ठिकाणी हेक्टरी ते 10 आरपर्यंत आपण पाहू शकता. कापूस आहे, कापसाला 2250 रुपये हेक्टरी एवढा रक्कम आहे शेतकरी बांधवांना भरायची आहे. मुगासाठी 400 रुपये आहे हेक्टरी, भुईमूग 700 रुपये आहे हेक्टरी, मका 600 रुपये आहे, कांदा 3250 रुपये आहे. तसेच बाजरी 440 रुपये हेक्टरी आहे, तूर 700 रुपये हेक्टरी आहे, ज्वारी 500 रुपये हेक्टरी आहे आणि सोयाबीन ही 900 रुपये हेक्टरी या ठिकाणी आपल्याला असा शेतकरी बांधवांना हेक्टरी एवढी रक्कम भरायची आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की पीक विमा भरण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट हे अति महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, पीक विमा भरताना आपल्याला आधार कार्ड, तसेच या ठिकाणी बँक पासबुक, त्याचबरोबर पीक पेरा जे सोय घोषणापत्र आहे ते, त्याबरोबर या ठिकाणी आपल्याला 7/12 हा देखील अपलोड करायचा आहे. तर ते कसे करायचे संपूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो, पीक पेरा सो घोषणापत्र आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अंतर्गत 2021-22 करिता. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपलं तलाठी सजा आहे. तलाठी सजा म्हणजे आपलं तलाठी कोणत्या गावाचं आहे त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर गाव आहे, गाव, तालुका, जिल्हा आपल्याला टाकायचा आहे. अर्जदार कोण आहे, अर्जदाराचे संपूर्ण नाव, राहणार कोणत्या गावाचे आहे, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, मोबाईल नंबर काय आहे, संपूर्ण माहिती भरायची आहे. तर वरील विषय आहे, मी पीक पेरा सो घोषणापत्र सादर करतो की माझ्या मालकीचे पुढील प्रमाणे जमीन असून नमुना नंबर 8नुसार मी एवढं क्षेत्र आहे. तर या ठिकाणी खालीलप्रमाणे पीक आहे. तर यामध्ये आपल्याला 6 कॉलम देण्यात आलेली आहे. तर ह्या 6 कॉलममध्ये आपले शेतातील जे पिके आहेत त्या ठिकाणी पिकाचे नाव टाकायचे, पेरणी दिनांक, आपला गट क्रमांक आणि आपण पीक क्षेत्र किती आहेत, म्हणजे आपण पिकं किती क्षेत्रामध्ये या ठिकाणी टाकलेलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे. तर वरीलप्रमाणे या ठिकाणी स्वघोषणापत्र आहे, मी स्वतः जबाबदारांनी सोय घोषणापत्र आहे. या ठिकाणी आपल्याला 7/12 आणि 8 नमुना या ठिकाणी जोडावं लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराची सही व शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा सोय घोषणापत्र देखील भरू शकता. सोय घोषणापत्र आणि पीक पेराचा जो रक्कम तक्ता आहे डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन आपण दोन्हीही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर आता पीक विम्यासाठी अर्ज कसे भरायचे आहेत त्याच्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण A to Z प्रोसेस जाणून घेणार आहोत.